welcome. This is the fifth video of the chapter Wave Optics. In fourth video, we discuss the Huygens principle. Now, the next article, that is the reflection of light at a plane surface. याच्यामध्ये आपल्याला रिफ्लेक्शन चे दोन लॉज हे काय करायचे स्टडी करायचे. द टू लॉज of the reflection, that is the first law is the angle of incidence must be equal to the angle of reflection, and the second part of this law of reflection is that the normal incident ray and a reflected ray are in the same plane. म्हणजे नॉर्मल इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे तिन्ही एकाच प्लेनमध्ये आहेत हे शो करायचं. ऍक्च्युली हे थेरॉटिकल पार्ट आहे, तो थेरॉटिकल पार्ट आपल्याला फिगर मध्ये दिसणार आहे. बट मॅथमॅटिकली वी हॅव टू प्रूव्ह दिस रिलेशन और दिस इक्वेशन with the help of this article and this diagram. Okay, the reflection of light at a plane surface. Observe this figure carefully. This is the reflecting surface. In figure we have to show the M1, this is the reflecting surface. M1 is the reflecting surface. Now this R and Q, these are the incident ray, both are the incident ray, and this AB is the incident plane wavefront. What is AB? AB is the incident plane wavefront. Wavefront हे काय हे आपण डेफिनेशन मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलीच ते. अकॉर्डिंग टू wavefront, the locus of all points are in the same state of vibration or are in the same state or same phase at any given instant of time, that is called as the wavefront. For example, suppose this is the point source and this point source emitting the spherical waves in all direction. Okay, मग त्याच्यामध्ये एक आपण काय करतो, एक त्याला स्पियर तयार करतो, एक लोकस तयार करतो. मग ह्या लोकस वरचे जेवढे काही पॉइंट्स असतील, the points shows the same state of phase. ते एकाच फेज मध्ये असतात. मग त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज अ वेव्हफ्रंट. मग हा प्लेन वेव्हफ्रंट, हा एबी जे आहे रेड कलरने जो शो केलाय, दिस इज द एबी, इट इज अ प्लेन वेव्हफ्रंट. प्लेन आणि तो कसा आहे, इन्सिडेंट आहे. इट इज अ प्लेन वेव्हफ्रंट. I it is the angle of incidence. According to Huygens principle, आता Huygens प्रिन्सिपल ह्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचे. त्याचे दोन महत्त्वाचे पार्ट आहेत Huygens प्रिन्सिपल. तर एक, the direction of light and the wavefront, the both are always perpendicular to each other. म्हणजे अकॉर्डिंग टू Huygens प्रिन्सिपल, म्हणजे समजा हा पॉइंट सोर्स आहे, मग याच्यामध्ये जे काही स्फेरिकल वेव्हज निघणार आहेत आणि हा त्याचे काय ही डायरेक्शन असेल, ही इज द डायरेक्शन ऑफ लाईट अँड ही इज द वेव्हफ्रंट. म्हणजे हे डायरेक्शन आणि वेव्हफ्रंट हे एकमेकाला नेहमी काय असतात, परपेंडिक्युलर असतात. म्हणजे ही डायरेक्शन आहे लाईटची, आर ए और क्यू सी, ही द डायरेक्शन ऑफ लाईट, अँड धिस ए बी, धी इज द परपेंडिक्युलर. इथं सुद्धा हा परपेंडिक्युलर आहे, पहा हा ऍक्च्युली हा परपेंडिक्युलर आहे. हे दोन्ही पॉइंट एकमेकाला काय परपेंडिक्युलर आहेत. This wavefront is always perpendicular to the direction of light. म्हणजे हा एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो आहे, अकॉर्डिंग टू Huygens प्रिन्सिपल, द एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्हफ्रंट acts as a secondary source of light, sending out the secondary waves called as the wavelets, and the position of new wavefront, it is the tangent drawn to the secondary waves or secondary wavelets. That is the Huygens principle. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट कोणती, की लाईट, रे ऑफ लाईट और डायरेक्शन ऑफ लाईट अँड वेव्हफ्रंट हे दोन्ही काय असतात, एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आणि दुसरं की एव्हरी पॉइंट
every point on wavefront acts as secondary source of light. Secondary source of light. These are the two important points by Huygens principle. डायरेक्शन ऑफ रे ऑफ लाईट अँड वेव्ह फ्रंट हे इथं आपण फिगर मध्ये परपेंडिक्युलर दाखवलेलं आहे. इथं सुद्धा हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा जर रिफ्लेक्टिंग सरफेस असेल, हे दोन काय आहे, डायरेक्शन ऑफ लाईट, आणि त्यांच्यामधला हा प्लेन वेव्ह फ्रंट आहे. हा प्लेन वेव्ह फ्रंट हा दोन्ही एकमेकाला काय असतो, हा परपेंडिक्युलर असतो. पहा हे परपेंडिक्युलर असतं. आणि एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्ह फ्रंट ऍक्ट्स एज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. म्हणजे आता हा जो प्लेन वेव्ह फ्रंट आहे याच्यामध्ये नंबर ऑफ पॉइंट्स असतील. मग दीज नंबर ऑफ पॉइंट्स काय इंडिकेट करतात, इट्स ऍक्ट्स एज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड सेंडिंग आउट द सेकंडरी वेव्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन अँड दॅट इज कॉल्ड एज अ वेव्हलेट्स. म्हणजे हा इथला पॉइंट असेल तर हा काय करेल, एक त्याची वेव्हलेट तयार करेल. इथला पॉइंट असेल तर हा त्याची एक वेव्हलेट तयार करेल. इथे असेल तर हा इथला एक वेव्हलेट तयार करेल. ओके, तो हे दोन पॉइंट महत्वाचे आहेत ह्या आर्टिकल मध्ये, हे आपल्याला समजून घ्यायचे. त्यानंतर ऍट पॉइंट ए, आता इनिशियली दिस प्लेन वेव्ह फ्रंट रिचेस ऍट पॉइंट ए on the reflecting surface. Here we assume that initial time t is equal to 0. T is equal to 0. T is equal to 0. इथं ज्यावेळेस वेव्ह फ्रंट पॉइंट ए ला रीच होईल त्यावेळेस तो काय करणार आहे, इट्स ऍक्ट्स एज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हा पॉइंट ए काय असणार आहे, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इट्स सेंडिंग द सेकंडरी वेव्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. म्हणजे तो त्याच्या सेकंडरी वेव्स काय करेल, त्याच्या प्रत्येक डायरेक्शनला सेंड करेल. मग ऍट दॅट टाइम धिस B point also acts as a secondary source of light and it is also emitting the secondary waves in all possible direction. But at t is equal to 0, at any instant of time, एका कोणतेही आपण ठराविक टाइम इंटरवल घेऊ. सपोज वी assume that this time t is equal to capital T. At this time t, this is the position of सेकंडरी वेव्स. म्हणजे ती आपली कुठेतरी ही अशी त्याने काय केली, ही एक सेकंडरी वेव्स अशी कंप्लीट केली. पहा येणे ऍट टाइम टी इज इक्वल टू 0. ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 इट्स ऍट पॉइंट ए. त्यावेळेस हा पॉइंट कुठे आहे, येला. ऍट टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी, इट ऍक्ट्स एज अ सेकंडरी वेव्स आणि त्याची पोझिशन ही इथं असेल. असं कुठेतरी तो एक हेमी सर्कल कंप्लीट करेल. In similar way, at point B, this point B reaches at point C. म्हणजे इथून B to C वेव्ह फ्रंटला रीच व्हायला हा टाइम किती लागणार आहे, दिस कॅपिटल T. तेवढंच आपण एवढाच टाइम इथं काय केलाय, हा कन्सिडर केलाय. म्हणजे हा इथून इथपर्यंत यायला त्याला किती वेळ लागणार आहे, T. आणि इथून इथपर्यंत जायला सुद्धा याला किती वेळ लागणार आहे, T. म्हणजे ह्या दोन्हींनी काय केले, ह्या सेम टाइम इंटरवलला इन द सेम मीडियम इट्स गिव्स द न्यू वेव्ह फ्रंट. फॉर आवर सिम्प्लिसिटी, सपोज ही द प्लेन वेव्ह फ्रंट, धी इज द पॉइंट ए and this is the point B. Actually, this point B, which is the behind the reflecting surface चा तो पाठीमागे. म्हणजे इथं त्याच्यामुळे आपण हा टाइम टी इज इक्वल टू 0 कन्सिडर केलाय. याला इथपर्यंत येण्यासाठी टाइम किती लागणार आहे, टी. त्यावेळेस ह्या टाइम टी याच्या वेळेस तो त्याची सेकंडरी वेव्स कंप्लीट करेल आणि हा सुद्धा इथून इथपर्यंत यायला हा त्याचा एक सेकंडरी वेव्ह कंप्लीट करेल. मग इथं हा दोघांचा एक कॉमन टँजंट जर काढला, द कॉमन टँजंट ड्रॉन टू दिस we get the position of new wave front. की आपण त्याची न्यू वेव्ह फ्रंट इथं रिप्रेझेंट करू.
तो आपण असा याचा एक कॉमन टँजेंट आपण इथं घेतला असं कन्सिडर करू. हा ब्ल्यू कलरने मी इथं रिप्रेझेंट करेल. ओके, this point we call as, okay, this blue line EC or CE, it indicates the reflected wavefront. That is EC is the reflected wavefront. It indicates the reflected wavefront. आता ह्या इथं याने ऍट टाइम टी इज इक्वल टू हा एक इथं काय केलंय सेमी सर्कल एक तयार केलाय आणि याने एक सेमी सर्कल तयार केलाय ऍट द सेम टाइम. मग त्यांच्यामधला एक कॉमन टँजेंट आपण याचा हा टँजेंट आणि ह्याचा हा कॉमन टँजेंट हा ड्रॉ केला आणि अकॉर्डिंग टू हायगिन्स प्रिन्सिपल धिस कॉमन टँजेंट गिव्स द पोझिशन ऑफ न्यू वेव्हफ्रंट. म्हणजे हा EC काय असेल रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट आणि तो काय असेल न्यू पोझिशन ऑफ वेव्हफ्रंट. त्याला आपण एक रिफ्लेक्टेड लाईन ह्या इथे रिप्रेझेंट करू. म्हणजे हा आपला अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल. त्याच पद्धतीने हा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल. दिस इज द नॉर्मल. हा काय असणार आहे नॉर्मल असेल. ही द नॉर्मल. ओके, this is the incident wavefront and this is the reflected wavefront. Okay, now this is also perpendicular. हा याला परपेंडिक्युलर आहे. मग आता हा अँगल किती असेल. व्हॉट इज दिस अँगल. ओके, फाइंड दॅट. दिस इज द परपेंडिक्युलर. हा RAB is the in angle RAB. In this angle, this is the 90 degree. RAB, this is the 90 degree. हा किती आहे 90 डिग्री. मग हा 90 डिग्री इज इक्वल टू हा किती असणार आहे दॅट इज द I plus R and plus this angle. Suppose this angle we assume that this is the X. This angle is X. Okay, we have to find this angle. Again, in angle NAC, again this angle is 90 degree. हा परपेंडिक्युलर आहे पहा. या पद्धतीने हा असा इथं परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा 1 2 3 त्या तिघांची ऍडिशन केली 1 2 3 म्हणजे ह्या अँगल मध्ये द R प्लस म्हणजे तो आपल्याला 90 डिग्री मिळणार आहे. R प्लस दिस डॉट म्हणजे हा डॉट आपल्याला हा काय मिळणार आहे X. मग हा तो आपण X कन्सिडर केलाय. हा ऍक्च्युअली X आहे. मग X याच्यावरनं काय येईल X इज इक्वल टू 90 मायनस I मायनस R येणार आहे. म्हणजेच हा अँगल 90 R plus X. What is X? X is the 90 minus I minus R. And this angle, again we can assume that this angle is X. This angle is X. Now this plus 90 minus 90 cancel, plus R minus R is cancel, and X is equal to I. X is equal to I. म्हणजे पुन्हा हा अँगल काय येणार आहे दिस अँगल रिप्रेझेंट द आय. म्हणजे हा अँगल किती आलेला आहे इट इज द आय अँगल. ओके, सिमिलरली इन केस ऍट पॉइंट C याच पद्धतीने जर आपण फाइंड आउट केला तर हा अँगल आपल्याला काय मिळणार आहे दिस अँगल बिकम्स R. दॅट इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे इथंच पुन्हा हा याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे R प्लस आय प्लस दिस म्हणजे हा काय येणार आहे 90 मायनस I मायनस R. त्याच पद्धतीने सॉल्व्ह केलं तर हा आपल्याला R मिळणार आहे. पहा हा अँगल R कसा येईल पुन्हा ह्या जॉमेट्रीवरून आपण तो समजून घेऊ. आता हा आणि हा एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. का परपेंडिक्युलर आहे बिकॉज ऑफ दिस इज द डायरेक्शन ऑफ लाइट अँड दिस इज द वेव्हफ्रंट. बोथ आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू ईच अदर. मग दिस EC इज परपेंडिक्युलर टू N. ओके, मग हा याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ह्या इथं आपण
अँगल ई सी आणि याला आपण एक अँगल यस म्हणूया, दिस इज द यस, ECS दिस इज द 90 डिग्री. हा किती आहे 90 डिग्री. मग हा 90 डिग्री म्हणजेच किती असणार आहे I प्लस R प्लस याला आपण x म्हणू, अशुम दॅट x प्लस x म्हणजे 1 2 3 तिघांची ऍडिशन केली तर हा 90 डिग्री येणार आहे. मग x इज इक्वल टू काय येईल, x इज इक्वल टू दिस 90 मायनस I मायनस R, 90 minus I minus R. We have to find this angle. Suppose this angle is y. We assume that this angle is y. Again this normal and this reflecting surface are again 90 degree, or mathematically we can write as angle NCA. Angle NCA. This is also 90 degree. This 90 degree is equal to I plus x plus y. म्हणजे हा 90 डिग्री आहे, म्हणजे ह्या तिघांची बेरीज किती येणार आहे 90 डिग्री, और x प्लस y प्लस I. ओके, व्हॉट इज x? x इज 90 मायनस I मायनस R. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x प्लस y and plus I. This minus I plus I get cancelled and this is the 90 degree. Again this 90 get cancelled, and then what is this? This is the y and हा minus R. हा इकडे आलो प्लस होईल, दिस इज द R and this is the y. What is y is equal to R. म्हणजे इथं जो येणार आहे हा y किती येणार आहे, इट बिकम्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन येणार आहे. ओके, हे जॉमेट्रिकलचे बेसिक कन्सेप्ट आहे, त्यानुसार आपण ते फाइंड आउट केले. पहा, व्हॉट इज I इज द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड R इट इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जे आहेत हे इथं पण ते रिप्रेझेंट केले आणि जॉमेट्रीने त्याची व्हॅल्यू सुद्धा इथं ती तेवढीच येते. पहा, मग आपल्याला हे दोन्ही अँगल प्रूव्ह करायचे. मग कॉन्सन्ट्रेट ऑन द ट्रायंगल. इन ट्रायंगल AEC, in triangle AEC and in a triangle ABC. In these two triangle, म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्सन्ट्रेट करा, AEC and ABC. In these two triangles, the AC, this AC, it indicates the hypotenuse and it is the common. दोन्ही ट्रायंगल साठी तो कॉमन हायपोटेन्यूज आहे. पहा, इट इज AC is a common hypotenuse. It is the common hypotenuse. AC हा दोघांचाही कॉमन हायपोटेन्यूज आहे. आता हिअर AE and BC, आता हे दोन्ही डिस्टन्स आहेत. AE and BC इनिशियली ॲट टाइम t इज इक्वल टू 0. मग ॲट टाइम t इज इक्वल टू कॅपिटल T, म्हणजे हा कॅपिटल T इतक्या टाइमला हा वेव्ह फ्रंट कुठं रीच झालेला ॲट पॉइंट E, म्हणजे AE धिस डिस्टन्स किती असणार आहे. मग हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग स्पीड हा फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सपोज ही द फर्स्ट मीडियम, मग ह्या मीडियम मध्ये आपण स्पीड कन्सिडर केलाय v, डिस्टन्स आहे आपल्याकडे AE अँड टाइम आपल्याकडे आहे t. मग व्हॉट इज AE? धिस AE इज इक्वल टू VT. मग डिस्टन्स इज इक्वल टू काय येईल, स्पीड इंटू टाइम. म्हणजे इथून पॉइंट ए पासून पॉइंट ई पर्यंत जायला वेव्ह फ्रंटला किती वेळ लागणार आहे, t. आणि वी अश्युम दॅट द स्पीड ऑफ लाईट इन धिस मीडियम, आता ते मीडियम कोणतंही असेल, त्या मीडियम मधला जो स्पीड आहे तो आपण कन्सिडर केला v. मग त्याच्यामुळे हे जे काही डिस्टन्स येणार आहे, धिस डिस्टन्स इज VT. मग AE इज इक्वल टू VT. अँड सिमिलरली इन दिस केस BC, धिस डिस्टन्स, मग ह्या B ला, हा B मधला जो पॉइंट आहे हा C ला रीच व्हायला त्याला सुद्धा टाइम किती लागला आहे t. आणि सेम मीडियम आहे, म्हणजे त्याचा हा सुद्धा वेलोसिटी किती असेल, सेम असेल, म्हणजे इट इज ऑल्सो इज इक्वल टू BC. मग धिस AC और
AE is equal to BC. AE is equal to BC and it is equal to B into T. Both are equal. Both are equal. Again, E, this point E, this angle in this triangle, both triangle, point E and this point B, both are perpendicular. That is the right angles. पुन्हा हे दोन्ही काय आहे? राईट अँगल्स आहेत पहा. E and B, at E and B राईट अँगल्स. या ट्रायंगल मधला हा E आणि B हा राईट अँगल्स आहे पहा. त्यानंतर हे जर असेल तर फ्रॉम दिस डेटा वी कन्क्लूड दॅट these two triangles, that is the triangle AEC and triangle ABC are congruent triangles. Congruent ओके. म्हणजे हे दोन ट्रायंगल काय झाले? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल झाले. AEC congruent ट्रायंगल ABC हे दोन्ही काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. त्यामुळं हे कॉन्ग्रुएंट जर असतील तर ह्या दोघांचेही अँगल हे काय असतील? सेम असेल. दॅट इज वी कॅन राईट वन इम्पॉर्टंट नोट. द corresponding angles of corresponding triangles are equal. That is, we can written as the angle of incidence must be equal to angle of reflection. And this is the law of reflection. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, त्यामुळं त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यामुळे ते इक्वल आहेत पहा. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे हा इथं सुद्धा हा angle of incidence must be equal to angle of reflection. This is the law of reflection, which is the proof with the help of Huygens theory. ही डायग्राम लक्षात ठेवा. ही डायग्राम 2 मार्काला सुद्धा ड्रॉ करायला विचारते पहा. याच्यामध्ये हा इकडं कुठंतरी इन्फायनाइट डिस्टन्सला किंवा फायनाइट डिस्टन्सला इकडे काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे. ही द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. दिस रे कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट which is the strike on the reflecting surface. मग this plane wavefront AB, this AB plane wavefront, this AB which indicate the size of object, and this EC, it is a reflected wavefront and it indicates the size of image. Both are equal. That is, here we can write this AB is equal to AC. This AB is equal to EC.